दीनानाथ हॉस्पिटलमध्ये झालेला प्रकार हा नवीन प्रकार नाही आहे. खरं तर हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये हा एक पार्ट ऑफ लाईफ झालेला आहे. तुम्ही कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये जेव्हा ट्रीटमेंट घेण्यासाठी जाता तेव्हा तिथं पहिल्यांदा डिपॉझिट जमा करण्याची पद्धत, तुमचा पेशंट कितीही सिरियस असू द्या, तुमच्याकडं पैसे असू द्या अथवा नसू द्या, त्या हॉस्पिटलला त्याच्याशी देणं घेणं नाही. तुम्हाला जर ट्रीटमेंट हवी असेल मग ती ट्रीटमेंट चांगली देण्याची शाश्वती हॉस्पिटल देवो की न देवो, तुमच्या पेशंटवर उपचार चांगले होत का ना होत, तुमचा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याच्या नंतर जिवंत बाहेर येवो का तिथेच मरून जावो, पण हॉस्पिटलवाल्यांना प्रथमतः डिपॉझिट द्यावेच लागते. खरं तर ही राज्य सरकारची कृपाच समजायची. कारण हॉस्पिटलवर कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारने असं कुठलाही कायदा आजपर्यंत केलेला नाही. राज्य सरकार हॉस्पिटल्सला जमीन दान देतं. हॉस्पिटल्सला ज्या गव्हर्नमेंटच्या सोयीसुविधा आहेत, ज्या गव्हर्नमेंटकडून सबसिडी दिल्या जातात, आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटललाच 1 रुपया भाडेतत्वावर जवळपास 7 एकर काहीतरी जमीन महाराष्ट्र सरकारने लीजवर दिलेली आहे 99 वर्षाच्या. आता ही 1 रुपया भाडेतत्वावर दिली जाणारी जमीन राज्य सरकारनं, ही राज्य सरकारच्या मंत्र्याच्या किंवा खासदाराच्या आमदाराच्या बापाची जहागिरीची जमीन तर दिलेली नाही. ही जमीन तर जनतेचीच आहे. मग अशा हॉस्पिटल्सना धर्मादाय आयुक्तांकडून सील का केलं जात नाही? धर्मादाय आयुक्त अशा हॉस्पिटल्सवर कारवाई का करत नाहीत? धर्मादाय आयुक्तांकडं रजिस्टर असलेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी कोरोनामध्ये या प्रकरणामध्ये बऱ्याच मोठी केसेस बाहेर काढल्या होत्या, पण त्यावर नंतर काम करणं सोडून दिलं. कारण त्यामध्ये जीवितहानीचा धोका फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्यामुळं त्यातून आम्ही बाहेर निघालो. पण हा हॉस्पिटल इंडस्ट्री जी आहे, ही हॉस्पिटल इंडस्ट्री ही खरंच आता हॉस्पिटल इंडस्ट्री लोकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी काम करत नाही, तर हॉस्पिटल इंडस्ट्री ही लोकांच्या शरीराशी खेळण्यासाठी काम करत आहे. मेलेल्या लोकांचे पार्ट्स, त्यांचे ऑर्गन्स विकून पालकांच्या हातामध्ये नुसती बॉड्या देणारी सुद्धा लोक या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये आहेत. मागच्याच वर्षी हॉस्पिटल पुण्यातलंच आहे, त्या हॉस्पिटलचं नाव घेणं मला योग्य वाटत नाही, उचितही वाटत नाही. त्या हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला ब्रेनच्या ऑपरेशनसाठी त्याला एक ऑर्गन लागणार होता शरीरातला, आणि तो ऑर्गन जवळपास मार्केटमध्ये जर विकत घेतला, म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जर त्या पेशंटच्या नातेवाईकांनी खरेदी केला, तर तो ऑर्गन जवळपास 35 ते 40 लाख रुपयाला मिळत होता. तर त्यामध्ये त्या संबंधित हॉस्पिटलने काय केलं, त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये एक जिवंत व्यक्ती होता. तासाभरापूर्वी तो जिवंत होता. या व्यक्तीलाच, आणि जिवंत होता तो 2-4 दिवसांनी मेला असता किंवा रिकवर झाला असता किंवा बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या. त्यामध्ये त्या हॉस्पिटलनी त्या जिवंत व्यक्तीला मृत घोषित केलं. त्याच्या नातेवाईकांना सांगितलं मृत झालाय व्यक्ती म्हणून. त्याचं पोस्टमॉर्टम करून त्याचा जो ऑर्गन होता, हा जो व्यक्ती ज्याला ऑर्गनची गरज होती त्याला ऑर्गन देऊन हॉस्पिटलनी त्याच्याकडून 35 लाख रुपये उकळले, आणि जो व्यक्ती जिवंत होता त्याचा ऑर्गन काढून घेतला, त्याचं पोस्टमॉर्टम करून ती बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देऊन टाकली. म्हणजे इकडं 35 लाख रुपये त्या व्यक्तीचा जीव घेतला हॉस्पिटलने. त्याचा जीव घेऊन इकडच्या ऑर्गनचे पैसे कमावण्यासाठी त्याला ऑर्गन अवेलेबल करून दिला. त्याला ऑर्गन अवेलेबल करून देत नव्हते ते अगोदर,
पण जेव्हा त्यांनी पैसे पूर्णपणे जाग्यावर देण्याची हमी दिली नातेवाईकांनी, तेव्हा लगेच ऑर्गन अवेलेबल झाला. अशा पद्धतीचे मोठे मोठे घोटाळे या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये चालतात. काल पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेली ही डिपॉझिटची बाब फार क्षुल्लक आहे त्यांच्यासाठी. हे रोजचेच मॅटर आहेत, नवीन नाही आहे. कारण हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये कोणीही काम करत नाही किंवा लक्ष घालत नाही. त्याचं कारण असं आहे की तिथे सुद्धा कोणाचेही राजकीय नेत्यांचे लागेबांधे असतात. जे हॉस्पिटलच मुळात राजकीय नेत्यांच्या कृपेने चालवली जातात. पुण्यामध्ये मॅक्झिमम मोठे मोठे हॉस्पिटल्स जे आहेत, तिथं काम करणारे जे डॉक्टर्स आहेत, हे डॉक्टरच मुळात मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या लगेने डॉक्टर झालेले असतात. डोनेशन, अरबो रुपये डोनेशन देऊन ते डॉक्टर झालेले असतात, पदव्या मिळवलेल्या असतात. त्याच्यामुळं तो पैसा उकळण्यासाठी पेशंट हा त्यांच्याकडे संधी असतो. आणि त्यामुळं यांची सुरुवातच मुळात भ्रष्टाचारापासून झालेली असते. डॉक्टर लोकांची अनैतिक मार्गाने जमवलेला पैसा कॉलेजेसला द्यायचा आणि अनैतिक शिक्षण घेऊन अनैतिक कामं जीवनभर करायची, ही हॉस्पिटल इंडस्ट्री आता होऊन बसलेली आहे. त्याच्यामुळं खरं तर सरकारने यावर कायदा करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी स्पेशल कमिशन सुद्धा नेमण्याची गरज आहे. इतकं भयानक कॅन्डल्स, इतके भयानक घोटाळे या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये चालतात. वक्फ बोर्डावर वक्फ बोर्डासाठी कायदा करून सरकार हिंदू मुस्लिमांच्या भावना ज्या पद्धतीनं भडकवत आहे, तेच जर लक्ष सरकारने लोकांच्या आरोग्याकडे घातलं असतं तर काल अमित गोरखेंचे पिये असणारे जी व्यक्ती आहे, त्यांची पत्नी त्यांच्या मुलांना सोडून निघून गेली नसती. अशा हजारो घटना राज्यामध्ये सेकंदाला घडत आहेत. पुणे हे अतिशय संवेदनशील शहर आहे, म्हणून इथली ही बातमी लगेचच व्हायरल झाली आणि त्या हॉस्पिटलच्या विरोधामध्ये लोकांचा रोष पुढे आला. पण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये दर मिनिटाला, दर सेकंदाला अशा हजारो घटना घडतात. अहो, ज्या व्यक्ती कामावरून घरी येतो, घरी येताना कामावर गेलेला व्यक्ती घरून पैसे तर घेऊन जात नाही सोबत. जर कामावरून येताना त्याचा जर कुठं रस्त्यात ॲक्सिडेंट झाला तर त्याचा ॲक्सिडेंटची बॉडी नेणारे सुद्धा ॲम्ब्युलन्सवाले, हे हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्सवाल्यांचे कॉन्टॅक्ट असतात. ॲम्ब्युलन्सवाले त्याच हॉस्पिटलला ती बॉडी घेऊन जातात जिथं त्यांना जास्त पैसे मिळतात. हॉस्पिटलवाले ॲम्ब्युलन्सवाल्यांना सुद्धा पैसे देतात बॉडी त्यांच्या हॉस्पिटलला आणायची. आणि जोपर्यंत हॉस्पिटलवाले त्या ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीकडून डिपॉझिट जमा करून घेत नाहीत, तोपर्यंत त्याच्यावर कुठलंही ट्रीटमेंट करत नाहीत. इतकी माणुसकी सुद्धा या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये आता जिवंत राहिलेली नाही. त्यामुळं सरकारने खरं तर हॉस्पिटल इंडस्ट्रीवर जर कंट्रोल मिळवायचा म्हटलं तर त्यावर कठोर कायदे तयार करून त्यावर एक प्रशासक नेमण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालय आपल्याकडे आहे, पण आरोग्य मंत्री कोण आहे राज्याचा हेच लोकांना माहिती नसतं. त्यामुळं अशा घटना ज्या आहेत ह्या राज्यामध्ये हजारो होत आहेत. अमित गोरखेंचा पीए आहे तो व्यक्ती म्हणून ते प्रकरण वर आलं, पण अशा हजारो कुटुंबांची, हजारो रुग्णांची लूट राजरोजपणे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळे प्रत्येक खाजगी हॉस्पिटलला एक सरकारी इन्स्पेक्टर नेमणं गरजेचं आहे. तोही प्रथम वर्ग दंडाधिकारी लेवलचा असला पाहिजे. खालच्या लेवलची लोक चिरीमिरी घेऊन मॅनेज होतात आणि हॉस्पिटलचेच रखेल बनून काम करतात. त्यामुळं सरकारने खाजगी हॉस्पिटलवर कडक कायदे तयार करून अशा खाजगी हॉस्पिटलच्या काळ्या बाजाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची गरज आहे.